तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जव्हार हिल स्टेशन. याला ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वर असे सुद्धा म्हणतात. या ठिकाणी आपण भेट देणार आहोत जुना राजवाडा अर्थात जय विलास पॅलेस. त्या काळी हे बांधण्यासाठी 50,000 रुपयाचा खर्च आलेला. शिवाजी महाराजांच्या पदरस्पर्शाने पावन झालेला शिरपा माळ, आणि मुंबई जवळील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक दाभोचा धबधबा. समोर सुंदर सर्वात मोठा फेसाळ आणि जरा थोडा भयानक पण दिसतोय. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आहे शनिवार आणि शनिवारच्या या विकेंडमध्ये आम्ही सगळ्या मित्रांनी एक प्लॅन बनवू. आम्ही चाललो आहे जव्हार हिल स्टेशनला, जे ठाण्यापासून ऑलमोस्ट 124 ते 130 किलोमीटरच्या दरम्यान आहे. जव्हार एक हिल स्टेशन असल्यामुळे तिथे वॉटरफॉल्स आहेत, एक मोठं पॅलेस पण आहे जिथं आम्ही जायचं ठरवलं आहे. बघू आता किती काय कव्हर होतं आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सगळं दाखवायचा मी प्रयत्न करेल. वॉटरफॉल पण आहे, तिकीट चांगले आहेत खूप आपण आता पुढे गेल्यावर. आणि हा बघा तुम्हाला नजारा किती मस्त दिसतोय. पाऊस कंटिन्यू चालू आहे आल्यापासून आणि याचाच आनंद घेत आम्ही सगळेजण चालू आहेत. मस्त गाणी वगैरे लावली पावसाची आणि धिंगाणा करत चाललोय. प्रचंड पाऊस पडतो इथे आणि जव्हारच्या हिल स्टेशन मध्ये आम्ही जव्हारच्या हिल स्टेशन मध्ये आम्ही बघता तुम्ही किती खतरनाक वाला पाऊस आहे आणि पुन्हा धुकं पसरलंय. आणि आमच्या इथे मासे झोपलेले आहेत, हे बघा अशा वातावरणात झोपतोय. जागा एवढं सुंदर वातावरण आहे आणि तुम्ही इकडे झोपायला आलेलात आणि झोपायला आला, तुम्हाला शरम वाटली पाहिजे, जी वाटत नाही जरा आज वाटली पाहिजे. वातावरण जव्हार पर्यटन शहरात आपले स्वागत आहे. फलक आपल्याला दिसला आहे. जव्हार मध्ये आम्ही एंट्री मारलेली आहे आणि ते खतरनाक असं धुकं पसरलंय. सुंदर वातावरण तर आहे, पाऊस पण प्रचंड पडतोय, त्यामुळे असं वाटतं इथे वॉटरफॉलला पण मजा येणार आहे. पण पहिले आपण काही पॉइंट कव्हर करणार आहे तिथे दोन, नंतरला एंडला आपण वॉटरफॉलला जाणार आहोत. सो लेट्स गो. काही वेळातच आम्ही येऊन पोहोचलो जय विलास पॅलेस या राजवाड्यापाशी. गाडी पार्क करून आतमध्ये चालत निघालो. साडेवर घेतला सगळा चालतोय ना. आणि मी नियमाप्रमाणे यावेळी पण स्लीपर घालून आलं. भगवान इकडे दाखव. हा तर मित्रांनो, आपण आता चाललो आहोत इथे पॅलेस बघायला. रस्त्यावर आम्ही रोडवरच आम्ही गाडी पार्किंग केली आणि इथून काही अंतरापुढे आपल्याला चालत जायचं आहे. पायी मार्ग आहे हा, चालत जायचं पुढे. नाही सरळ आहे ना. हा तर मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही बघता हे आहे जव्हार मधला मोठा पॅलेस. तुम्ही बघता किती भव्य आणि सुंदर आहे. पूर्ण एवढं खूप भव्य मोठं इथून इथपर्यंत याच्या मागे पण आहे. आणि त्या काळी हे बांधण्यासाठी 50,000 रुपयाचा खर्च आलेला त्यावेळेला त्या काळामध्ये. आणि याचा जो हे जे बांधकाम केलं आहे, ह्याचा जो दगड आहे तो इथून काही 15 किलोमीटर खाली एक साखर नावाचं गाव आहे, ठिकाणाहून त्याचा हा दगड आणला गेला होता. तर एवढा सुंदर आणि भव्य शिल्प आपल्याला इथं बघायला भेटतं त्या काळाचं. जव्हारमध्ये एकूण 2 राजवाडे आहेत. त्यापैकी जुना राजवाडा एसटी स्टँडजवळ असून नवीन राजवाडा जव्हार विक्रमगड रस्त्यावर आहे. जुना राजवाडा राजे पतंगशाह यांनी बांधला असून नवीन राजवाडा यशवंतराव मुकणे यांनी 1938 ते 1942 मध्ये बांधला. त्यापैकी जुन्या राजवाड्याची वाताहत झाली असून नवीन राजवाडा जय विलास पॅलेस मात्र आजही सुस्थितीत आहे. अतिशय देखणी, भव्य आणि प्रसिद्ध अशी एक मजली वास्तू आहे. त्या काळात हा राजवाडा बांधण्यासाठी 50,000 रुपये इतका खर्च आला होता. या वास्तूसाठी वापरलेला दगड जव्हारपासून 15 किलोमीटरवरील साखरे या गावातून आणलेला आहे. या राजवाड्यात सध्या कुणीच वास्तव्य करत नाही.
मुकणे राजघराण्याचे वंशज महेंद्रसिंग मुकणे हे पुण्यात स्थायिक आहेत. इथे पॅलेस आहे आणि याच्या मागे हा सुंदर व्ह्यू दिसतो आपल्याला. ए झालं का तुझं? चल आता, लेट झालाय खूप. पॅलेसच्या आवारात फेरफटका मारल्यास मागील बाजूच्या पॉइंटवरून जव्हारच्या परिसराचे अतिशय प्रेक्षणीय आणि विहंगम दृश्य आपल्याला दिसते. हा राजवाडा उत्तर मध्ययुगीन काळातील स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. चला तर मित्रांनो, असं भव्य असं आपलं जव्हार पॅलेस इथे बघितलंय आणि इथून आता आपण पुढे जाणार आहोत. पण एक रिकमेंड करेल, इकडे जर तुम्ही आला तर जव्हार पॅलेस नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा. इथे गाडी पार्क करून तुम्हाला इथून आतमध्ये जावं लागेल. ऑलमोस्ट 5 ते 10 मिनिटाचा रस्ता आहे आणि तिथे तुम्ही पॅलेस बघून रिटर्न येऊ शकता. इथून आम्ही जाणार आहे आता. तर इथून आम्ही चाललेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बघायला. याच रस्ता लागतच आहे. इथून सरळ जावं लागतं. इथून काहीतरी 5 ते 10 किलोमीटर अंतरावर असेल ते. तर हा तर म्हणजे आता आपण जव्हार सिटीमध्ये आलेलो आहोत. जव्हार सिटी आणि इथून ऑलमोस्ट 8 मिनिटावरच आहे. 3.5 ते 4 किलोमीटरवर आपलं ते स्मारक आहे. आपण तिकडे चाललेलो आहोत. हा तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो शिरपामाळापाशी. जेव्हा आपण ते पॅलेस बघून आलो तिथूनच काही 5 किलोमीटरच्या अंतरावर हा शिरपामाळा आहे. इथे हा कच्चा रोड आला आहे. जो मेन रोड आहे तिकडून गेला, तिकडून एक लेफ्ट मारल्यावर हा कच्चा रोड आहे आणि इथूनच आपला हे समोर दिसतं हा शिरपामाळ, जिथे शिवाजी महाराजांचं स्थान आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्या वेळी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन 1 डिसेंबर 1661ला जव्हारचे नरेश पहिले विक्रमशाह यांना भेटावयास आले. विक्रमशाह यांनी जव्हारच्या जवळच असलेल्या एका टेकडीवर मोठा शामियाना उभारला होता. येथे मोठा दरबार भरवण्यात आला होता. शिवाजी महाराज आणि विक्रमशाह यांच्यात तहाची आणि मैत्रीची बोलणी झाली. यानंतर स्वतः विक्रमशाह यांनी शिवाजी महाराजांच्या जेरडोपात मानाचा तुरा रोवला होता. ते ठिकाण म्हणजे हेच आजचे शिरपामाळ होय. ते बघतो पूर्ण ट्रकवर झाडं पडलंय. बापरे, भयानक. आणि तर फुटपाथवरून गाड्या चालल्या सगळ्या. तर वॅगनार गेली म्हणून, आता आमचा पट्टा आलाच नसता मला वाटतं. बघ कोण खचली वगैरे घुसली. चल गाडी लागत नाही लागत बोला. हे बघ मग कशी घुसली. हा जर मेन रोड असता ना, आई शपथ बेकार ट्रॅफिक झाली असते. बाजूला पूर्ण स्वित्झर्लंड सारखं वाटतं रे. थांबून ते व्हिडिओ काढायचा का, ड्रोन शूट मारायचा थांब इथे. फायनली मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत वॉटरफॉलला आणि गाडी पार्किंगला आपण वर लावली आहे. तिथूनच हा पायवाट मार्ग जातो खाली, वॉटरफॉलच्या खाली. फायनली आपण पोहोचलो दाभोसा वॉटरफॉलला. आणि तो बघा मागे तुम्हाला दिसतंय, तिथे समोर सुंदर सर्वात मोठा फेसाळ आणि जरा थोडा भयानक पण दिसतोय. आम्ही जव्हारचं मुख्य आकर्षण म्हणजे दाभोसा धबधबा. हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील दाभोसा गावात वसलेला एक धबधबा आहे. हा मुंबईजवळील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. हा धबधबा लेंडी नदीवर असून 300 फूट उंचीवरून खाली कोसळतो. ओ माय गॉड, कसला मोठा प्रवाह आहे तो मित्रांनो. एवढा जबरदस्त आहे ना वॉटरफॉल.
ॲक्च्युली पाऊस पडण्यामुळे त्याचा जो फोर्स आहे, जो इम्पॅक्ट आहे ना, तो खूप वाढला. त्यामुळे तो खूप जरा डेंजर वाटायला लागला. खूप डेंजर दिसतोय तो. हे बघा झाडांच्या पार अशा खाली आपण जाणार आहे तिथे. वाव. मी ॲक्च्युली ड्रोन उडवणार होतो. आय होप लवकर आम्ही वर गेलो तर मी ड्रोन नक्की उडवेन. वर गेलो तर वर म्हणजे रे आपल्या पार्किंगच्या येते. खतरनाक खतरनाक. चल खाली चल. वरून वरून मित्रांनो बघताय खतरनाक असा हा वॉटरफॉल आहे इथे. पाणी पण त्याचे जे बारीक बारीक थेंब उडतात ते जोरात, एकदम भयानक. कसं वाटतंय भानसे? ये नाही का भानसे? अतिशय मोठा भयानक आणि एक्सपेक्ट न केलेला हा वॉटरफॉल होता. आम्हाला वाटलं की आम्ही वॉटरफॉलमध्ये जाऊन मस्त आंघोळ वगैरे करू. तो पाण्याचा प्रेशर एवढा जास्त जोरात आहे की त्याच्या जवळ पण जायची म्हणजे भीती वाटत होती. पण लांबून जो उभं राहून आहे ना, त्याचे जे स्प्रिंकल्स आहेत पाण्याचे थेंब म्हणून अंगावर पडून आम्ही पूर्ण ओले झालेलो. तिथूनचा रिटर्न चाललो आहे वर, बॅक टू आवर पार्किंग एरिया. मजा आली. कसं वाटलं रे बघून? मजा वाटली का? लय भारी. लय भारी. आणि तू? एकदम भारी. चला तर मग पुन्हा सगळ्यांनी. दाभोसा धबधब्याचं 11-11 रूप पाहून झाल्यावर आम्ही येऊन पोचलो लेपर्ड्स व्हॅलीमध्ये. वा, इथे समोर व्हॅली दिसली आम्हाला. सो आम्ही थांबलो. बापरे, वॉटरफॉल्स आहे तिथे. तर मित्रांनो, रस्ता लागतच एक व्हॅली दिसली आम्हाला इथे, म्हणून आम्ही थोडीशी गाडी थांबवली. म्हटलं जरा बघूया. आणि इथं खूप साऱ्या गाड्या ऑलरेडी थांबवल्यात. अरे सगळे वॉटरफॉल्स आहे तिथे, बारीक बारीक छोटे छोटे वॉटरफॉल्स आहे सगळे. इकडे इथं थांबूया आपण. अरे यार, अरे यार, अरे यार, काय घाण करून ठेवतात पब्लिक. इथं आलं, इथं मग घाण करून ठेवले. एक नंबर आहे व्हॅली रे. इकडे या साईडला वर आहे. इथं बसूया ना, बघ ना इथं.
तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? हा सुंदर असा वॉटरफॉल कसा वाटला? खूप भयानक होता ऍक्च्युअली. आम्ही आतमध्ये जाऊ शकलो नाही आणि नंतर लगोऱ्याला आम्ही जरा ड्रोन शॉट घेतला. तर हो तुम्हाला आवडला असेल. आणि आपण या व्हिडिओमध्ये पॅलेस बघितलं शिरपा मळा, तो पण तुम्हाला दाखवला. तर कसा हा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा. इथं माझा व्हिडिओ संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. लव्ह युअर लाईफ अँड चेस युअर ड्रीम्स. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. हा तर मित्रांनो आपलं जाता जाता ना इथे एक छोटा वॉटरफॉल लागला. मग म्हटलं चला आता जाता जाता ह्याच्यामध्ये आंघोळ करूया आपण. एक नंबर वाटतंय, एक नंबर वाटतंय. अरे थंड नाही वाटत माणसे. मस्त वाटतंय. संध्याकाळचे 7 वाजलेत. भरला भरला फुल भरला. मस्त वाटतं. मुतला काय मुतला बाय.